नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे पेरूच्या बाग नाशिक या ठिकाणी. तर मित्रांनो, या ठिकाणची मिसळ ही खूप फेमस आहे. आज आम्ही या ठिकाणी आलो होतो. खूप मोठमोठे कूलर या ठिकाणी लावण्यात आलेले आणि शांत आणि एकदम थंड वातावरण आहे मित्रांनो. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, परंतु या ठिकाणी आल्यानंतर ऊनच जाणवत नाही. आम्ही या ठिकाणी मिसळ ऑर्डर केली आहे. मेनू कार्ड आहे या ठिकाणचं. खूप छान पद्धतीची मिसळ या ठिकाणी बनवली जाते. आपण बघताय या मिसळचे प्लेट लावायचं काम या ठिकाणी चालू आहे आणि खूप स्वच्छता आणि हायजीन या ठिकाणी मेंटेन केलं जातं. तसेच गुळाची जिलेबी पण खूप छान या ठिकाणी भेटते मित्रांनो. आम्ही पण जिलेबी खाल्ली. आता आमची मिसळ आलेली आहे मित्रांनो आणि खूप अशी सुंदर आणि चविष्ट मिसळ या ठिकाणी मिळते मित्रांनो. पाव बघताल तर खूप मोठा पाव आहे या ठिकाणचा आणि मिसळ पण छान आहे. तसेच रस्सा वगैरे सेपरेट दिला जातो. आम्ही तिघांनी पण खास आज नाशिकला मिसळ खाण्यासाठी आम्ही आलो होतो पेरूची बागेमध्ये मित्रांनो. आणि खूप असं सुंदर या ठिकाणचं दृश्य आहे मित्रांनो. मिसळबरोबरच पाव भेटतो आहे, त्याचबरोबर दही भेटतं आहे आणि चविष्ट मिसळ या ठिकाणची. मित्रांनो, आज सोमवार असून या ठिकाणी भरपूर गर्दी होती आणि भरपूर पर्यटक लांबून लांबून या ठिकाणी मिसळ खायला येत असतात मित्रांनो. तसेच परिसर पण खूप छान आहे. नाशिक मूळ सिटीपासून 10 किलोमीटरवर ही पेरूची वाडी म्हणून ठिकाण प्रसिद्ध आहे मित्रांनो. खूप असं सुंदर आणि छानपैकी बघायला या ठिकाणी मिळतं आहे. तसेच ही बघू शकता आपण गुळाची जिलेबी मित्रांनो. ही पण यांची खूप चविष्ट आहे आणि आपण जी रेग्युलर खातो त्यापेक्षा थोडंसं टेस्ट छान आहे मित्रांनो याची. आता आम्ही जे तळं बनवलेलं आहे, यांनी आर्टिफिशियल एक तळं बनवलेलं आहे बोटिंगसाठी, तर त्या तळ्यापासून पुढे चाललो आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकता वेगवेगळे पॉईंट आहेत. जे काही पर्यटक येतात यांना मनोरंजनासाठी खूप छान असे पॉईंट बनवलेले आहेत. तसेच जे पेरूचे झाडं आहेत हे एकदम व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेले आहेत आणि त्या झाडांमध्येच हे जे बाकीचे गेम्स वगैरे आहेत तर ते यांनी ठेवलेले आहेत. तर या ठिकाणी घसरगुंडी असेल किंवा बरेचसे इतर पण भरपूर गेम आहेत. आता या ठिकाणी जम्पिंग जॅपॅक वगैरे अशा पण काही गेम आहेत मित्रांनो. त्यानंतर हा जो एक बुल आहे तर हे एक असं खूप सुंदर अशी ही पण गेम आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी ही एक घसरगुंडी टाईप आहे मित्रांनो. खूप वेगवेगळ्या या ठिकाणी गेम बघायला मिळतात. तसेच दिवस म्हणजे वेळ घालवतो. ही बघू शकता एक बोट बनवलेली. तर या तळ्यामध्ये हे बोटिंग वगैरे करता येते मित्रांनो. खूप छान आहे वातावरण. त्यानंतर आता आम्ही या तळ्याचं यांनी जे तळं बनवलं त्या पुलावर आहे मित्रांनो. आत्ता या ठिकाणी एक छोटा पूल बनवलेला आहे. या पुलावर आता आम्ही आलेलो आहेत आणि या ठिकाणी कुपन काउंटर आहे मित्रांनो. 100 रुपये बोटिंगसाठी चार्जेस आहे. त्याच्यानंतर जे पक्षी वगैरे आतमध्ये बघण्यासाठी तर त्याला पण 100 रुपये पर पर्सन आणि 9 वर्षाच्या आतील मुले असेल तर 50 रुपये. 300 प्लस सेल्फी पॉईंट या ठिकाणी. तर हे बघू शकता लहान मुलांसाठी या गाड्यांवर बसून खेळण्याचं आहे. त्यानंतर विमानाचं पण एक आहे पर पर्सन 50 रुपये यासाठी चार्जेस आहे. त्यानंतर या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट टाईप आहे. हे पण खूप छान आहे. या ठिकाणी आपण बरा उठते कॅमेरा थोडासा आणि सेल्फी टाईप असं एक बनवते आपल्याला. वेगवेगळे पॉईंट यानंतर बाकीचे इतर बरेचसे त्या ठिकाणी भेटले. तर त्याचबरोबर हा एक गन पॉईंट आहे. बंदुकीने फुगे फोडण्याचा हा एक पॉईंट आहे. तर 50 रुपयाला 10 गोळ्या असतात या ठिकाणी. तर मी या 10पैकी मी 5 गोळ्या या ठिकाणी खेळलो, परंतु माझ्याकडून फक्त एकच फुगा फुटला आहे आणि बाकी गणेश त्यांच्याकडून पण 2-2 फुगे फुटलेत. तर खूप चांगली अशी मनोरंजनासाठी खूप चांगलीच व्यवस्था या ठिकाणी केलेली. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही पक्षी पाहण्यासाठी मी आतमध्ये गेलो. तर यासाठी 100 रुपये पर पर्सन चार्जेस होते मित्रांनो.
मित्रांनो, शहरातील मुलांना काही कोंबड्या वगैरे हे काही माहीत नसतं, त्यासाठी चांगली सुविधा या ठिकाणी आहे. ठिकाणी पण गिनिया फाऊल नावाचा आफ्रिकेचा हा जो पक्षी हा या ठिकाणी एक गाई बांधलेल्या वगैरे मित्रांनो. तर इथं आतमध्ये आपण बघू शकता इमू नावाचा हा एक पक्षी. नंतर ते बदक आहेत मित्रांनो, काही कोंबड्या आहेत त्यामध्ये. या ठिकाणी बन्नूर नाव व्हरायटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो. बन्नूर बकरी ही या शेळीचा पिल्लू आहे. खूप सुंदर शेळी आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी चांदीचा तितर हा पक्षी मित्रांनो बघू शकता आपण. चांदीचा तितर नावाचा हा पक्षी आहे. त्यानंतर आतमध्ये इथं फॅन्टेल नावाचे काही पक्षी आहेत. इथले गावठी कोंबडे आहेत. या ठिकाणी पण यांचं नाव लिहिलेलं नाही या ठिकाणी पक्षी. आणि हा सरडा आहे मित्रांनो. खूप भयंकर असा दिसतोय तर. सरडा आहे मित्रांनो. ठिकाणी ससे ठेवलेले आहेत. सशांची निवांत झोप चाललेली. बदक बघू शकता आपण मित्रांनो. आणि या ठिकाणी ससे आहेत, हे यांना बसण्यासाठी वगैरे चांगली व्यवस्था आहे. या ठिकाणी निवांत काही चारा खात आहेत, काही झोपलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता आपण पोपट आहे. पोपट आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता हा थोडासा वेगळ्या कलरचा आहे, पिवळा कलरचा. या ठिकाणी पांढरा कबूतर मित्रांनो. या ठिकाणी ऑस्ट्रेलियातील झेब्रा फिन्स या नावाचे पक्षी आहेत मित्रांनो. आपल्या इकडे जसे चिमण्या आहेत ना, त्याप्रमाणेच चिमण्यांसारखेच दिसणारे पक्षी आहेत. आणि यांना पण बसण्यासाठी वगैरे खूप छान असे घरटे वगैरे बनवलेले आहेत या ठिकाणी. या ठिकाणी खूप बघू शकता आपण चिमण्या जसे असतात त्याचप्रमाणे. त्यानंतर या ठिकाणी लव्ह बर्ड अमेरिकेचा हा पक्षी आहे मित्रांनो. बघू शकता यासाठी पण बसण्यासाठी वगैरे व्यवस्था केलेली आहे. हा पण पक्षी दिसायला खूप सुंदर दिसत आहेत. आणि यांचं बघू शकता तुम्ही चारा खायचं काहीतरी काम चालू आहे. या पद्धतीत त्यांचं घरट आहे मित्रांनो. खूप सुंदर आणि सुरेख असं. या ठिकाणी पायनॅपल कनूर नावाचा पक्षी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी हातावर वाच नाही.
या ठिकाणी आपण आलेलो मित्रांनो बसणारे काही पक्षी खूप सुंदर असे पक्षी मित्रांनो या ठिकाणी भाई के पास भैया ये वाला भाई क्या कर रहा है वाला तर मित्रांनो आपण आता हा व्हिडिओ या ठिकाणीच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.